ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। इंदिरा एकादशी तिथीच्या दिवशी काही खास उपाय केले तर जीवनातील संकटे समस्या दूर होतात। चला पाहूया कोणते आहेत ते उपाय। मित्रमैत्रिणींनो, या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा। ओम नमो भगवते वासुदेवाय। उपाय 1, शाळीग्रामची पूजा। ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या शाळीग्रामाची पूजा करावी। शाळीग्रामाला पिवळे फूल, पिवळे फळ, हळद मिश्रित जल अर्पण केल्यास पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितृदोषाचा त्रासही होत नाही। ओम नमो भगवते वासुदेवाय। उपाय 2, तुळशीच्या जवळ एक तुपाचा दिवा लावावा। इंदिरा एकादशीच्या दिवशी अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ आपण एक तुपाचा दिवा लावावा। दिवा लावताना ओम वासुदेवाय नमः हा मंत्र जप करावा। हा मंत्र आपण कमीत कमी 11 वेळा करावा। यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात। प्रदक्षिणा करताना भगवान श्री विष्णूंचे स्मरण करावे। यामुळे नकारात्मकता दूर होऊन गृहसौख्य लाभते आणि याबरोबरच सौभाग्यही लाभते। तेव्हा प्रत्येक माझ्या मैत्रिणींनी हा उपाय नक्कीच करा। ओम नमो भगवते वासुदेवाय। उपाय 3, पिवळ्या वस्तूंचे दान। जर आपल्याला आर्थिक समस्या असेल तर भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे फळ, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळे फूल अर्पण करावे। यानंतर याच गोष्टी आपण गरिबांमध्ये किंवा गरजू व्यक्तींपर्यंत वाटाव्यात, त्यांना दान कराव्यात। या उपायामुळे नक्कीच आपली आर्थिक स्थिती सुधारेल आणि वैवाहिक सौख्यही आपल्याला प्राप्त होईल। पती पत्नींमध्ये जर काही वादविवाद असतील तर नक्कीच या दिवशी केलेल्या या उपायाने वादविवाद मिटतील। आपण करून नक्की अनुभव घ्यावा। ओम नमो भगवते वासुदेवाय। उपाय 4, पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा लावावा। मित्रमैत्रिणींनो, इंदिरा एकादशीच्या दिवशी ज्याप्रमाणे तुळशी वृंदावनाच्या जवळ आपण तुपाचा दिवा लावतो त्याप्रमाणे इंदिरा एकादशीच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या वृक्षाजवळ एक तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तर नक्कीच आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। मित्रमैत्रिणींनो, यामुळेच इंदिरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाजवळ आपण एक तिळी तेलाचा दिवा प्रज्वलित करा व आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीची कामना करा। या उपायामुळे आपल्या जीवनातील समस्यांचा नक्कीच अंत होईल, संघर्ष कमी होईल। त्यामुळे ज्यांच्या आयुष्यात बरेच संकट आहेत, खडतर प्रवास आहे आणि ज्यांना रिझल्ट मिळत नाही, अशा लोकांनी तर हा उपाय नक्की करून आपले अनुभव आम्हाला कळवा आणि वेळ असेल तर नक्कीच एकदा कुंडलीही दाखवून घ्यावी, म्हणजे कधीपर्यंत असा त्रास आहे हे जाणून घेता येईल आणि त्याप्रमाणे योग्य ते उपायही करता येतील। ओम नमो भगवते वासुदेवाय। उपाय 5, विष्णू सहस्त्रनाम पाठ। इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्या घरात भगवान विष्णूंच्या सहस्त्रनामाचा पाठ करावा। भजन कीर्तन केल्यास ही श्री हरिकृपा आपल्याला प्राप्त होते। या दिवशी गरीब ब्राह्मण व गरजूवंतांना भोजन द्यावे, हे अत्यंत शुभदायी मानले आहे। यामुळे आर्थिक स्थितीही मजबूत होईल। ओम नमो भगवते वासुदेवाय। उपाय 6, धनलाभासाठी। इंदिरा एकादशीच्या दिवशी विष्णू गायत्री मंत्र व लक्ष्मी गणेश मंत्रही जपावा। यामुळे आर्थिक समस्या दूर होऊन आर्थिक वृद्धी होईल। मित्रमैत्रिणींनो, आमच्या चॅनलला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गणेश मंत्र यांची लिंक मी आपल्याला देत आहे, तेव्हा हे व्हिडिओ आपण पूर्ण पहा आणि हे उपाय इंदिरा एकादशीच्या दिवशी नक्की करा, जेणेकरून आपल्याला शुभ फलिते प्राप्त होतील।
उपाय 7. पितरांच्या शुभाशीर्वादासाठी. इंदिरा एकादशीच्या दिवशी नदीकाठी तर्पण करावे. हे अत्यंत शुभदायी मानले जाते. यामुळे आपले पितर संतुष्ट होतात, त्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होते व आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळते. मित्रमैत्रिणींनो, यावेळी आपण पितृगायत्री मंत्र, पितृ अष्टकही म्हणावे आणि पितृस्तोत्रही. आमच्या चॅनलला याचे व्हिडिओ आहेत. आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक मिळतील, तेव्हा आपण नक्की हे उपाय करावेत आणि इंदिरा एकादशीचे महत्त्व अनुभवावे. मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात इंदिरा एकादशीचे खास महत्त्व आहे. पितृपक्षात येणारी ही एकादशी पितरांसाठी मोक्षदायिनी तिथी मानली जाते. या दिवशीच्या केलेल्या काही खास उपायांमुळे धनधान्य वृद्धी तर होतेच, याबरोबर आपले पितरही प्रसन्न होतात. जीवनातील कष्ट दूर होऊन भगवान श्री विष्णूंची ही कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते. तेव्हा इंदिरा एकादशीला हे व्रत करणार ना, आणि हे उपाय नक्की करा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. ज्यांना कुंडली मार्गदर्शन हवे आहे त्यांनीही नक्की कळवा. धन्यवाद. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते
ॐ नमो भगवते वासुदेवाय